नमस्कार मित्रांनो, कधी तुम्ही कल्पना केली आहे का अशी एखादी गोष्ट जिची किंमत 10 वर्षापूर्वी जवळजवळ शून्य होती आणि आज ती 15 ते 50 लाखांच्या वरती जाऊन पोहोचली आहे? होय, मी बोलतोय बिटकॉइन बद्दल. अलीकडेच बिटकॉइनने आपली सर्वात जास्त हायेस्ट किंमत गाठली आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण मार्केट आणि मीडियामध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणूनच मी विचार केला की ही योग्य वेळ आहे यावर एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा. आज आपण समजून घेणार आहोत बिटकॉइन म्हणजे काय, याचा इतिहास काय आहे आणि लोक यामध्ये का गुंतवणूक करत आहेत. आता बिटकॉइनचा इतिहास जाणून घेऊयात. 31 ऑक्टोबर 2008 रोजी सतोशी नाकामोटो नावाच्या एका व्यक्तीने इंटरनेटवर एक पेपर पब्लिश केला होता. या पेपरची पहिली ओळ होती, ए व्हर्जन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॅश दॅट वुड अलाउ पेमेंट्स टू बी सेंट डायरेक्टली फ्रॉम वन पार्टी टू अनदर विदाउट गोईंग थ्रू ए फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. याचा अर्थ असा की एक अशी इलेक्ट्रॉनिक रोख प्रणाली जिथे लोक एकमेकांना थेट पैसे पाठवू शकतील, कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेशिवाय. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, तर क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल मालमत्ता, डिजिटल ॲसेट आहे. यावर कोणत्याही देशाची सेंट्रल किंवा बँक किंवा सरकारचा कंट्रोल नसतो. उदाहरणार्थ, कंट्रोल डॉलरवर अमेरिकेचा सेंट्रल बँकेचा कंट्रोल असतो, रुपयावर RBIचा कंट्रोल असतो, पण बिटकॉइनवर कोणत्याही सरकारचं नियंत्रण नाही. सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी ही एक साधी कल्पना होती, पण आज लाखो कोटींची ट्रेडिंग रोज होत असते आणि क्रिप्टो एक्सचेंजवर अगदी स्टॉक मार्केट सारखी. पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपली आर्थिक व्यवस्था समजून घ्यावी लागेल. आपली अर्थव्यवस्था ट्रस्टवर चालते. बँकेमध्ये नोटांना किंमत असते कारण सरकार आणि सेंट्रल बँक त्याची हमी देते. उदाहरणार्थ, 200 रुपयांची नोट बघितल्यावर त्यावर लिहिलेलं असतं की मी धारकास ₹200 अदा करण्याचे वचन देतो. हे वचन RBIचा गव्हर्नर देतो. जर हे वचन नसेल तर ती नोट फक्त एक कागदाचा तुकडाच राहील. 1971 मध्ये अमेरिका गोल्ड स्टँडर्डमधून बाहेर पडली. त्यानंतर जगभरात सेंट्रल बँक्स त्यांच्या इच्छेप्रमाणे नोटा छापू लागल्या. यामुळे सरकार आणि बँकांचा पैशांवरचा पूर्ण ताबा झाला. बँकांवर अवलंबून का राहावं, तर जेव्हा आपण बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक आपले पैसे वापरते लोन देण्यासाठी, पण बँका बरेचदा हे पैसे गैरमार्गाने वापरतात. अलीकडेच आपण पाहिलं, येस बँक, PMC बँक, लक्ष्मी विलास बँक या सगळ्या बुडाल्या. नोव्हेंबर 2016 मध्ये अचानक सरकारने ₹500 आणि ₹1000च्या नोटा बंद केल्या. 86% पैसे चलनाबाहेर गेले. लोकांचा विश्वास डळमळला. यामुळेच अनेक लोक क्रिप्टो आणि बिटकॉइनकडे वळाले, कारण त्यांना सरकारवरचा ताबा नको आहे, त्यांच्या पैशांवर. बिटकॉइनचा मूळ उद्देश सतोशी नाकामोटोंचं मूळ स्वप्न होतं, एक स्वतंत्र आर्थिक व्यवस्था जिच्यावर कोणाचं नियंत्रण नसेल, जी फक्त सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजीवर आधारित असेल, जी थर्ड पार्टीवर अवलंबून नसेल. बिटकॉइन फक्त एक इन्व्हेस्टमेंट नाही, तर ती एक आर्थिक क्रांती आहे. जर तुमचाही विश्वास या सध्याच्या सिस्टीमवर डळमळीत वाटत असेल तर बिटकॉइनचं महत्त्व समजून घ्या. 2008 मध्ये जेव्हा लेहमन ब्रदर्स सारखे मोठे इन्व्हेस्टमेंट बँक कर्जबाजारी झाले, त्याच काळात क्रिप्टोकरन्सीचा जन्म झाला. बिटकॉइन ही पहिली क्रिप्टोकरन्सी होती आणि त्यानंतर इथेरियम, लाईटकॉइन, रिपल अशा अनेक क्रिप्टोकरन्सीज मार्केटमध्ये आल्या. आज इंटरनेटवर 2000 पेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीज उपलब्ध आहेत. आता बघूया क्रिप्टो टेक्नॉलॉजी कशी काम करते. खरं सांगायचं तर क्रिप्टो टेक्नॉलॉजी परफेक्टपणे समजण्यासाठी ॲडव्हान्स मॅथ्स आणि कॉम्प्युटर सायन्सची गरज असते, जी माझ्याकडेही नाही. पण गुंतवणूक किंवा ट्रेडिंग सुरू करायची असेल तर बेसिक समज पुरेसी आहे. बिटकॉइन ट्रान्झॅक्शन चालतं कसं, तर प्रत्येक बिटकॉइन ट्रान्झॅक्शनचं एक पब्लिक अकाउंट असतं ज्याला लेजर म्हणतात. हा लेजर इंटरनेटवर बिटकॉइन नेटवर्कशी जोडलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरवर असतो. हे कॉम्प्युटर ऑपरेट करणाऱ्यांना मायनर्स म्हणतात. त्यांचं काम असतं व्यवहारांची, ट्रान्झॅक्शनची शहानिशा करणं. फॉर एक्झाम्पल, जर एने बीला 2 बिटकॉइन पाठवायचं ठरवलं तर मायनर्स बघतील की एच्या अकाउंटवरती खरंच 2 बिटकॉइन आहेत का. याचं व्हेरिफिकेशन कसं होतं, हे व्हेरिफिकेशन करणं म्हणजे एक कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रश्न सोडवण्यासारखं. हे प्रश्न इतके कठीण असतात की कोटींच्या गणनेसाठी प्रचंड पॉवरफुल प्रोसेसिंग लागतं. हे काम हाय पॉवर्ड कॉम्प्युटर्सद्वारे केलं जातं. एकदा प्रश्न सोडवला की इतर कॉम्प्युटर्स तो कन्फर्म करतात आणि
त्या ट्रान्झॅक्शन्सचा ब्लॉक तयार होतो. हा ब्लॉक ब्लॉकचेनमध्ये ॲड होतो. म्हणूनच ही टेक्नॉलॉजी ब्लॉकचेन म्हणून ओळखली जाते. यामध्ये मायनर्सला काय मिळतं तर हे गणित सोडवल्यानंतर मायनर्सला बक्षीस म्हणून बिटकॉइन मिळतं. या प्रक्रियेला प्रूफ ऑफ वर्क म्हणतात, कारण त्यांना सिद्ध करावं लागतं की त्यांनी खरोखरच ते कॉम्प्युटेशन केलं आहे. पण हे सगळं समजणं जरी कठीण वाटत असेल तर काळजी करू नका. टेक्नॉलॉजी समजणं महत्त्वाचं असलं तरी क्रिप्टोची तत्वज्ञानं, उद्दिष्ट आणि भविष्यातील भूमिका समजणं खूप महत्त्वाचं आहे. आता समजून घेऊया की क्रिप्टोचा वापर नेमका कसा होतो. आज लोक दोन प्रकारे क्रिप्टो वापरत आहेत. एक म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे लावायचे आणि काही वर्षांनी प्रॉफिट मिळवायचा, आणि दुसरं म्हणजे करन्सी म्हणून वापर करणे, म्हणजे रुपया किंवा डॉलर ऐवजी बिटकॉइन वापरणं. जरी हे अजून सर्वत्र लागू झालेले नाही तरीही बिटकॉइन म्हणजे डिजिटल सोनं आपण असं म्हणू शकतो त्याला. बिटकॉइनला आज डिजिटल गोल्ड म्हटलं जाते. जसं आपण सोनं विकत घेऊन लॉकरमध्ये ठेवतो, नंतर सोन्याचे रेट वाढतील व इमर्जन्सीमध्ये उपयोगी पडतील या अपेक्षेने, तसंच लोक बिटकॉइनमध्ये सुद्धा आता इन्व्हेस्ट करू लागले आहेत. पण त्याचे धोके नेमके काय आहेत? जसं प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये काही प्रॉफिट फायदा असतो तसा धोका देखील असतो, तसाच इथेही आहे. काही लोक म्हणतात बिटकॉइन ही एक डिजिटल गोष्ट आहे, त्याला स्वतःची अशी काही मूल्य नाहीत, व्हॅल्यू नाही. सोनं किंवा प्रॉपर्टी आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, वापरू शकतो. बिटकॉइन मात्र केवळ सॉफ्टवेअर आहे. बिटकॉइन रोजच्या व्यवहारात वापरता येत नाही, सध्या तर नाही. तुम्ही बिटकॉइन देऊन किराणा दुकानातून अंडी ब्रेड खरेदी करू शकत नाही, कारण बिटकॉइन करन्सीमध्ये एक ट्रान्झॅक्शन कन्फर्म व्हायला 10 मिनिट लागतात व सध्या तरी बिटकॉइन करन्सी म्हणून वापरात आलेली नाही. पण बिटकॉइनचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, फ्युचरमध्ये पण आहेत. जसे की फॉरेन मनी ट्रान्सफर, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात पैसे पाठवणे. आज बँका फी आणि वेळ दोन्ही जास्त घेतात, पण बिटकॉइन 10 मिनिटात कमी पैशात ते काम करू शकतो. यामुळेच बँका व क्रेडिट कार्ड कंपन्या बिटकॉइनच्या वापराला विरोध करत आहेत, कारण क्रिप्टो त्यांच्या बिझनेस मॉडेलला धक्का पोहोचवू शकतं. पण बदल घडतोय. 2020 मध्ये पेपालने क्रिप्टो ट्रान्झॅक्शन सुरू केल्या. JP मॉर्गन जे बिटकॉइनवर टीका करत होते त्यांनी आता क्रिप्टो कंपन्यांना बँकिंग सेवा द्यायला सुरुवात केली आहे. भारतात सध्या क्रिप्टो करन्सीबद्दल काय परिस्थिती आहे तर एप्रिल 2018 मध्ये RBIने बँकांना क्रिप्टोशी व्यवहार बंद करायला सांगितलं. त्यामुळे क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सचा बिझनेस ठप्प झाला होता. मात्र क्रिप्टोवर बंदी त्यावेळी पण नव्हती, फक्त बँकिंग सेवा बंद केल्या होत्या. क्रिप्टोचे धोके आणि कोणते स्कॅम्स होऊ शकतात हे बघूया. अमित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने 2000 कोटींचा क्रिप्टो फ्रॉड केला. त्याने लोकांना सांगितलं की चीनमध्ये त्याचे मायनिंग फर्म्स आहेत आणि रिटर्न्स देखील मिळतील, पण सगळी फसवणूक होती. काही वर्षांपूर्वी एक मोठा स्कॅम झाला होता. खूप लोकांचे पैसे घेऊन एक व्यक्ती परदेशात पळून गेली होती. त्याचं नाव होतं अमित भारद्वाज. त्याबद्दलच मी आता तुम्हाला सांगितलं. त्याने लोकांना सांगितलं की त्याचे चीनमध्ये मायनिंग फर्म्स आहेत जिथून बिटकॉइन मिळवले जातात आणि याचे रिटर्न्स इन्व्हेस्टर्सला मिळतील, पण हे सगळं नंतर कळालं की ते फ्रॉड आहे. 2018 मध्ये त्याला अटक झाली, पण नंतर तो बेलवर बाहेर आला आणि केस अजूनही कोर्टात सुरूच आहे. RBIची बँकिंग बंदी या प्रकारांमुळे भारतात क्रिप्टोकरन्सीविषयी नकारात्मक वातावरण निर्माण झालं. त्याच कारणामुळे एप्रिल 2018 मध्ये RBIने बँकांना आदेश दिला होता की क्रिप्टो प्लॅटफॉर्म्सशी कोणताही व्यवहार ट्रान्झॅक्शन करू नका. त्यानंतर भारतात चालणाऱ्या अनेक क्रिप्टो एक्सचेंजेसना मोठा धक्का बसला होता. हे प्लॅटफॉर्म्स बँकिंग नसेल तर ग्राहकांचे पैसे घेऊ शकत नाही, त्यामुळे पगार देणं, ऑफिस चालवणं अशक्य झालं. भारताच्या संविधानानुसार कोणालाही व्यवसाय बिझनेस करण्याचा हक्क आहे. क्रिप्टो एक्सचेंजर्सनी कोर्टात हेच मुद्दे मांडले. मनी लॉन्ड्रिंग आणि फ्रॉड्स हे इतर क्षेत्रातही होत असतात, जसे की प्रॉपर्टी, नकली नोटा, स्टॉक मार्केट, हॅकिंग वगैरे. त्यांनी यावर उपायही केले, जसे की KYC म्हणजे नो युअर कस्टमर सिस्टीम लागू केली आणि सेफगार्ड्स तयार केले. तरी सुद्धा केसेस लांबत राहिली. काही वकिलांनी यावर काम करण्यास नकार दिला, कारण मीडिया आणि पब्लिकमध्ये क्रिप्टोविषयी खूप अफवा होत्या आणि प्रेशर सुद्धा होतं. मार्च 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने मोठा निकाल दिला. RBIची बँकिंग बंदी चुकीची होती. क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटमुळे बँकिंग सिस्टीमला कुठलाही धोका सिद्ध झाला नाही. क्रिप्टो ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट भारतात कायदेशीर आहे. हा इतिहासातला एक मोठा दिवस होता, 4 मार्च 2020.
आपण आता भारतात क्रिप्टोमध्ये मोकळेपणाने इन्व्हेस्टमेंट करू शकतो. हे तुमचं एक फायद्याचं साधन असू शकतं पैसे डायव्हर्सिफाय करण्यासाठी, थोडं एक्सप्लोर करण्यासाठी. पण काही गोष्टी लक्षात ठेवा, लोन घेऊन क्रिप्टोमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंट करू नका. फक्त तेवढेच पैसे इन्व्हेस्टमेंट करा की जे जरी बुडाले किंवा लॉसमध्ये गेले तरी एवढा फरक पडणार नाही. क्रिप्टोचा रेट मध्ये नेहमी चढ उतार होतो, त्यामुळे रिस्कही आहेच. तुमचे फायनान्शियल गोल्स आणि रिस्क प्रोफाईल पाहूनच निर्णय घ्या. बिटकॉइन आणि क्रिप्टो फायनान्सच्या भविष्याचा एक मोठा भाग बनू शकतो. कदाचित पुढच्या काही वर्षात आपण आपल्या गल्लीतील दुकानात सुद्धा ब्रेड किंवा दूध खरेदीसाठी बिटकॉइनचा वापर होत असताना बघू शकतो, किंवा तो फक्त एक स्टोअर ऑफ व्हॅल्यू जसं डिजिटल गोल्ड आहे तसं ते राहू शकतं. पण हे नक्की क्रिप्टोकरन्सीला नाकारणं आता शक्य नाही. आशा आहे हा एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.